जागा नीट बघा. आणि तो बघा औरंगजेब बादशाहची जागा. आणि या जागेला मी नमस्कार का केला, कारण की याच जागेवरती उभं राहून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंग्यासमोर डरकाळी फोडली होती. आणि हिंदवी स्वराज्य अख्ख्या भारतामध्ये आज न उद्या पसरणारच आहे, हा त्याच्या डोळ्यात डोळे घालून आपल्या महाराजांनी त्याला संदेश दिला होता. भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाहच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. आज मी इथं का आलो, एक अत्यंत चांगली गोष्टीची अनाउन्समेंट आपल्या सर्वांसमोर करत आहे. एक नवीन युट्यूब चॅनल चालू करत आहे ज्याचं नाव आहे हिंदवी स्वराज्य स्पीक्स. आपण माझे व्हिडिओ इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक अनेक सोशल प्लॅटफॉर्म वरती बघितले असेलच. जसे मी माझे व्हिडिओ बनवते शॉर्ट माध्यमातून, तसेच लॉंग व्हिडिओ आणि पॉडकास्ट याच्यासाठी मी चॅनलची सुरुवात करत आहे. आणि म्हणलं की त्याची अनाउन्समेंट करायला आपण याच जागी यावं, कारण की ज्या जागेवरनं आपल्या महाराजांनी डरकाळी फोडली तिथूनच हे हिंदवी स्वराज्य स्पीक्स हे चॅनल सुरुवात होईल असं मला मनापासून वाटत होतं. सर्वप्रथम की हे हिंदवी स्वराज्य स्पीक्स हे जे चॅनल आहे याच्यामध्ये काय कंटेंट असणार आहे, मीच बोलणार आहे का अजून कोण बोलणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चॅनलला मी सुरुवात करत आहे, बट या चॅनलमध्ये फक्त मी एकटा नाही बोलणार आहे, तर हिंदुत्वासाठी जे जे लोक काम करतात, काही जण पुस्तकं लिहितात, काही जण भाषणं द्यायला जातात, किंवा काही जण संस्कार वर्ग चालवतात, काही आपल्या भगवद्गीतेचे संदेश देतात, काही जण गोरक्षण करतात, काही जण लँड जिहाद, लव जिहाद या अशा वेगवेगळ्या समस्यांच्या विरोधात काम करतात. जो माणूस त्या लेवलला धर्माचं कार्य करत आहे, अशा प्रत्येक माणसाचं कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावं ही अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच हे युट्यूब चॅनल चालू करत आहे. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून अनेक पॉडकास्ट बघाल. बरेच लोक आपल्याला जे माहिती पण नाहीयेत, पण ज्या लोकांनी ऍक्च्युअली ग्राउंड वरती जाऊन कामं केली आहेत असे अनेक लोक आपल्याला बघायला मिळेल. या चॅनलच्या माध्यमातून माझं पुढचं टार्गेट आहे की अनेक कंटेंट क्रिएटर्स तयार व्हावे आणि हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने हिंदू धर्माचं काम करणारी फौज उभी राहावी. हे या चॅनल बनवण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी एक आपल्याला संदेश शेवटचा देतो. मी असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण हिंदवी स्वराज्य स्पीक्स हे चॅनल कायम हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सेवेमध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण की हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.